हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट आता अधिकच गडद होऊ लागलेलं आहे। अनेक तलावांनी तळ गाठलेला आहे। पाण्याचे जे साठे आहेत, पाण्याचे सोर्स आहेत, त्यांनी सुद्धा तळ गाठलेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 28 लघु सिंचन प्रकल्प आहेत, त्यापैकी 15 प्रकल्पांनी जे ते तळ गाठलेला आहे। मी सध्या वडद तलाव परिसरामध्ये आहे। आपण या ठिकाणी हे चित्र बघू शकता। मागील 10 वर्षांमध्ये या तलावाने पहिल्यांदा तळ गाठलेला आहे। तलावामध्ये पडलेल्या भेगावरून पाणी टंचाईचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट किती भीषण आहे ते या भेगावरून आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे आणि ही समस्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने यावर्षी 81 ठिकाणी विहीर आणि बोरचा अधिग्रहण करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सच नाहीत त्या ठिकाणी टँकरच्या सहाय्याने सुद्धा पाणी पुरवठा केला जातोय। अनेक गावांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातोय। हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेती अशाच पद्धतीने जे असलेले छोटे मोठे लघु सिंचन प्रकल्प आहेत त्या सिंचन प्रकल्पाच्या भरोशावर असते। त्या सिंचन प्रकल्पाच्या भरोशावर शेतातील पिकं घेतली जातात, शेतामध्ये जनावरांसाठी चारा पेरला जातो। परंतु आता ज्या ठिकाणी प्यायलाच पाणी मिळत नाही त्या ठिकाणी शेतातील चारा कसा उगवणार, जनावरांना चारा कसा देणार, जनावरांना पाणी कसं पाजणार असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे। एकंदरीत पाणी टंचाईचा अंदाज लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातील जे जलसाठे आहेत त्यांनी तळ गाठलेला आहे। अनेक प्रकल्प आहेत त्यांनी सुद्धा तळ गाठलेला आहे। 28 प्रकल्पापैकी 15 प्रकल्पांनी तळ गाठला आहे, तर उर्वरित प्रकल्पामध्ये सुद्धा अत्यल्प स्वरूपाचं पाणी आहे। सिद्धेश्वर धरणामध्ये 0% इतका पाणीसाठा आहे, तर येलदरी धरणात फक्त 28% इतका पाणीसाठा आहे। जर यावर्षी लवकर पाऊस काळ सुरू झाला नाही, लवकर पाऊस झाला नाही, तर हे पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।